नमस्कार. सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. हभप ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात छोटे माऊली यांच्या काल्याच्या कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. पाहूया हा विशेष वृत्तांत. अखंड हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी गाजलेल्या आंबेगाव तालुक्यातील वळती येथे सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात पार पडली. सांगता सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले हभप ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात छोटे माऊली यांचे काल्याचे कीर्तन. आपल्या प्रभावी वाणी, हरिनामाचा गजर आणि संत वाङ्मयातील विचारांनी त्यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनादरम्यान विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हजारो भाविकांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होत हरिनामाचा आनंद लुटला. यावेळी आयोजकांनी उपस्थित मान्यवर, वारकरी आणि सर्व भाविकांचे आभार मानले. त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. गोळकोंड्याचा प्रतोक्षा शरण आला. शरण आल्यानंतर छत्रपती म्हणा, राजाजी राजधानी देखेंगे. छत्रपती म्हणजे शहरावर देखेंगे. निघाल्यावर त्यांनी दुतर्फ हत्ती उभे केले होते. हत्ती का उभे केले होते? हा तो शरण आला होता, पण त्याला जरा खुमखुमी होती. का? कारण हत्ती हे राजभूषण होतं त्या काळात आणि छत्रपतीच्या सैन्यात हत्ती नसायचे. बादशाही सैन्यात राहायचे. छत्रपतीच्या सैन्यात हत्ती नसायचे. असं सरसर किल्ला चढायचा का सरसर घ्यायचा का पुढं निघायचं. गनिमी गाव आहे, हत्ती सांभाळायचं पुढं. काही लय आवाज हवे सांभाळायच्या लायकीचे नसतील. हत्ती छत्रपतीच्या राज्यात नव्हतं, म्हणजे सैन्यात नव्हतं. छत्रपती चालल्यावर त्याने अशी दुतर्फ हत्ती उभे केले होते. छत्रपतीच्या लक्षात आलं याला जरा खुमखुमी हत्तीची. मग दोघं बसल्यावर त्याने सांगितलं, राजाजी आप बादशाह है, जहांपना है, लेकिन राजभूषण आपके दल में नहीं है. तुम्ही स्वतःला राजे म्हणवता पण राजभूषण हत्ती तुमच्या सैन्यात दिसत नाही. छत्रपती म्हणजे हमारा मावळा ही राजभूषण है. आमचा एक मावळाच हत्ती. आता तिकडे खुमखुमी होती त्याला. तो म्हणा जांच नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले घ्या परीक्षा घ्या. परीक्षा घ्यायची ठरली. मग त्याने त्याचा एक उन्मत्त हत्ती त्या पटांगणात सोडला. खूप मोठं पटांगण होतं. दोघं जण अशी उंच याच्यावर बसले होते आणि एक हत्ती सोडला. राजाजी असा तुमचा हत्ती दाखवा की आमच्या हत्तीशी झुंजत. छत्रपती शिवराजांनी फक्त माग पाहिलं. माग यसाची कंक उभा होता. लगेच तलवार काढली. राजे मी भिडतो याच्या हत्तीला. माणसं असतील महाराज, आपल्या जवळची माणसं बलवान पाहिजे. दोघं गाळालेले आंबे काय कामाचे. मग लगेच यसाची कंकने उडी टाकली. हत्ती आणि यसाची कंक जवळ आला. तो हत्ती उन्मत्त होता. तो हत्ती यसाचीला धरणार आणि फेकणार. यसाची लगेच हत्तीच्या मागे गेला. मागे गेल्यावर हत्ती गडबडलं. कुठे गेला गड्या? हत्ती मागे वळाला. हत्तीचं तोंड मागे गेलं तर यसाची पुढं आला. हत्तीने तोंड पुढे गेलं तर यसाची मागे गेला. हत्तीला त्याने 5-6 वेळा बोलावलं. काय हे जड प्राण्याला स्वतः भोवती फिरायला नाही त्रास होतो. अगं तुम्ही कीर्तनकार तरी म्हणजे घालील लोटांगण, वंदित चरण तरी जड प्राणी उभेच राहते, हलतच नाहीत. मान जड प्राण्याला स्वतः भोवती फिरायला जड जातं. त्या हत्तीला भोवती फिरता येणं. तो हत्ती गोंधळला ना तर यसाची म्हणला मी काय नाही बोलवायला आवडला. यसाची लगेच ठाम उभे राहिले. हत्तीचा आणि यसाची तोंडाकडे तोंडाला. पण हत्ती वाटला आता हा यसाची परत मागे. हत्तीने यसाची फिरायच्या आधी तोंड वळवलं. तेवढ्यात सोट हाताखाली आली. सापटीशी घाव घातला. हत्तीची सोटच तोडून टाकली. हत्ती खाली धारातीर्थी पडला. छत्रपतीने उडीत आत टाकली. पण यसाजीला उचलून धरलं. जवळ थोडायचं असावे पण बलवान असावे. गोपाळ म्हणतात आमच्या जवळ जो कृष्ण आणि कान्होबा आलेला आहे ना, तो भला आहे आणि बळी आहे. बहु भला कान्हो बळी. हजारोनी लोकांना अन्नदान हो. आणि कोणाची गाडी कोणाला धडकली नाही, कोणाला खर्चटला नाही, कोणाचं. मला मग अशी कोणी सांगितलं एकही भाषण झालं नाही. म्हणलं आज आता साहेब म्हणले आमचे अन्नदाता आहेत. साहेबांमुळे ते या तालुक्याची ओळख आहे. तर एक साहेब बोलतील, निकम साहेब कोणीतरी, एक जास्त भाषण होणार नाही. माणसे खूप लांबून आलेली.